आणि 15 दिवसात तुम्ही 5 वर्षात करू शकला नाही, ते 15 दिवसात काही करणार आहात तुम्ही. त्यामुळं उद्या मी उपोषणाला बसणार आहे. जर मला उद्या काही झालं उपोषणामुळे तर त्याची सर्व जबाबदारी तुमच्या सर्वांची असेल. आता जे काय कार्यवाही त्याचं मी सांगितली तुम्हाला, तुम्ही तुमचं हे बघा सर, हे सगळं काही आम्हाला माहिती आहे. टेंडर रात्रीमध्ये सगळ्या मंजुऱ्या येतात, करायचं म्हणलं सगळ्या गोष्टी होतात सर. मग 15 दिवस का गप्प बसले? सगळे दुसऱ्या उलटी माती करतात रात्रीमध्ये. मग 15 दिवस तुम्हाला आम्ही एक इशारा दिलेला होता ना सर, की 15 दिवसात सांगितलं आम्ही उपोषणात बसणार. मग तुम्हाला असं वाटायला पाहिजे नव्हतं की आपल्याला जर एवढा इशारा दिला तर हे परत बसण्याआधी आपल्याला काहीतरी कारवाई केली, चालू केली आम्ही. नाही असं मला नाही ना, ते शासनाचे आता आले. बांधकामाधी कसं काय केलं? एवढा कालावधी एवढ्या सेन्सिटिव्ह बांधकामाधी कसं काय केलं? जर तुम्हाला चालवायचं कसं चालवायचं माहितीच नाहीये तर बांधकामाधी कसं काय करून ठेवलेलं आहे? त्याचं उत्तर तुम्ही नाही देऊ शकत मला. तुम्ही द्यायलाच लागणार साहेब, तुम्ही खुर्चीवर बसले साहेब, अधिकारी आहेत तुम्ही, असं नाही बोलू. नाही, ते बांधलं कसं याचं उत्तर मी कसं द्यायचं? आमच्याकडे जेव्हा एसओपी, आमचं काम काय आहे, ते काय कुठे बांधतात, काय बांधतात, ते सीनचा प्रश्न आहे. ते आमच्याकडे हँडओव्हर झाल्यानंतर ते कशासाठी हँडओव्हर झाली ते बघून शासनाचं काही त्याच्यासाठी मार्गदर्शक सूचना आहेत का? शासनाची जर सूचना असेल तर त्याप्रमाणे चालवायची, नसेल तर त्यांच्याकडून मार्गदर्शन मागवायचं. हे काय करायचं, कसं करायचं? पलांडे साहेब बघा, पेपरला बातमी द्या, अजून शासन ना इमारत बांधून 5 वर्ष झालं तर ना त्यांच्या तरी सुद्धा त्यांनी 5-5 वर्ष तुम्ही त्यांना निर्देश देऊ शकत नाही की कसं चालवायचं. तुम्ही म्हणता जिव्हाळ्याचा प्रश्न, मुलांच्या आणि माणसांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तर मग जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तर मग इमारत बांधतानाच तो जिव्हाळ्याचा प्रश्न यायला पाहिजे होता ना बरोबर. नमस्कार, मी सुनीता देशमुख. आत्ताच आपण एक विषय इथे घेऊन आलेलो आहे. समाज विकास अधिकारी म्हणून इथं उपायुक्त बसतात, प्रशासकीय आयुक्त आहेत ते. त्यांच्याकडे आपण हा पाळणाघराचा विषय गेले 15 दिवसापूर्वी आपण त्यांना पत्र दिलेलं होतं. गेले 6 वर्ष झालं पाळणाघराची इमारत बांधून आहे, वास्तू बांधून आहे, त्याच्यामध्ये लहान मुलांच्यासाठी वस्तू ठेवलेल्या आहेत. वास्तू आणि वस्तू दोन्ही धूळ खात आणि अडगळीत पडलेले आहेत. आणि आपण गेले 3 वर्ष झालं आपण ह्या समाज विकास विभागाला पत्र देतोय, आयुक्तांना पत्र देतोय, परंतु आज तागायत त्या वास्तूचं उद्घाटन झालेलं नाहीये. लाखो रुपयाची वास्तू जी की लोकांच्या टॅक्स मधून बांधलेली, लोकांचे पैसे आहेत त्या टॅक्स मधून बांधलेली वास्तू आज 6 वर्ष झालं अडगळीत पडलेली आहे. तर त्याचा आपण उद्या दिनांक 11 रोजी साईबाबा सेक्टर 48 साईबाबा मंदिरजवळ उपोषण ठेवलेलं आहे. आणि त्याची पूर्व तयारी म्हणून एक पत्र आपण इथे उपायुक्तांना द्यायला आलेलो होतो, परंतु उपायुक्त हजर नाहीयेत. तर त्यांच्या गैरहजेरीमध्ये आपण त्यांच्या विभागात खाली पत्र देणार आहोत आणि आपलं पत्र पोहोचलं समजून आपण उद्याचं उपोषण कंटिन्यू करणार आहोत. कारण हा सगळ्यांच्या जीवाभावाचा, जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तो आपल्याला तातडीनं सोडवला पाहिजे. त्याच्यावरती काही ना काही जोपर्यंत ते लोक कोणताही ठोस निर्णय घेत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही, असं आपण या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे. धन्यवाद.